हॅलो. आवाज येतो का सगळ्यांना? हॅलो. आवाज येत असेल तर येस म्हणून टाका. ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन दिसते का सांगा? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. स्टार्ट करूया आपण लेक्चर. ओके, तर लास्ट लेक्चरला आपल्याला हे पॉइंट्स राहिले होते की कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ इलेक्ट्रिकल मशीन्स. ओके, रुटीन मेंटेनन्स वगैरे ह्या गोष्टी आपण बघितल्या. ओके, रुटीन मेंटेनन्स काय, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स काय, ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय, त्यांच्यातला डिफरन्स बघितला. ओके, तर आता काय कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ इलेक्ट्रिकल मशीन, म्हणजे एखादं इलेक्ट्रिकल मशीन आहे तर ते फेल होण्याची कारणे कुठली असू शकतात. ओके, मग ती कारणे खूप जास्त आहेत, पण त्या कारणांना काय केले आपण दोन मध्ये डिवाइड केले. एक असतो इंटरनल कॉज आणि एक असतो एक्सटर्नल कॉज. आता इंटरनल कॉज म्हणजे काय की मशीनच्या आतमध्ये ज्या कारणामुळं मशीन फेल होऊ शकतं त्याला म्हटलं जातं इंटरनल कॉज, कारण की त्याच्या नावामध्येच आहे. इंटरनल कॉज म्हणजे मशीनच्या आतमध्ये जे होणारे फॉल्ट्स असतील किंवा जी काही कारण आहेत की ज्या कारणामुळे मशीन फेल होऊ शकतं त्याला म्हटलं जातं इंटरनल कॉजेस. आणि नेक्स्ट वन इज द एक्सटर्नल कॉजेस. एक्सटर्नल कॉजेस म्हणजे काय, मशीनच्या बाहेर सोडून किंवा मशीनचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनच्या किंवा पार्टच्या बाहेर एखादा जर फॉल्ट झाला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्सटर्नल कॉज. आणि एक्सटर्नल कॉज मुळे मशीन काय झालं, फेल झालं. ओके, म्हणजे जर मेंटेनन्स करायचं असेल तर तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की इंटरनल कॉज काय, एक्सटर्नल कॉज. त्याच्यावर मेंटेनन्स करणं किंवा जो पर्टिक्युलर फॉल्ट आहे तो फॉल्ट शोधून रिप्लेस करणं किंवा त्याचा मेंटेनन्स करणं इझी जातं. ओके, सो बेसिकली त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते दोन ह्याच्यात आहे, इंटरनल कॉज आणि सेकंड वन इज द एक्सटर्नल कॉज. ओके, सो आता वन बाय वन डिस्कस करू की इंटरनल कॉज मध्ये काय येतं आणि एक्सटर्नल कॉज मध्ये काय येतं. ओके, तो फर्स्ट बघा इंटरनल कॉज. ओके, आता ह्याच्यामध्ये काय दिले, इन सम द फर्स्ट बघा इंटरनल कॉज मध्ये काय, इन सम unavoidable situation the machine may have to be run overloaded for longer period which causes temperature rise beyond the permissible limit. म्हणजे काही अशी कारणं असतात की जी तुम्ही अवॉइड करू शकत नाही. म्हणजे जसं आपण डिस्कस केलं होतं की जास्त पिरियॉडिक ऑर्डर्स असतील आणि पिरियॉडिक ऑर्डर्स मध्ये आपल्याला काय करायला लागतं, मशीनला खूप वेळ चालू ठेवावं लागतं. मग त्या केसमध्ये जर समजा मशीन ओव्हरलोडेड झालं, ओके, मशीनवरती जो असणारा लोड आहे तो जास्त झाला त्याच्या रेटेड लोड पेक्षा लॉंगर पिरियड साठी, जास्त काळासाठी, तर काय होणार आहे, कंटिन्युअसली टेम्परेचर काय होत जाणार आहे, राईज होणार आहे एका परमिशन लिमिटमुळे. आणि हा एक इंटरनल कॉज आहे की ज्या इंटरनल कॉजमुळे तुमचं मशीन काय होऊ शकतं, फेल होऊ शकतं. सेकंड बघा, ड्युरिंग नॉर्मल वर्किंग शॉर्ट सर्किट मे अकर ड्यू टू सम रिझन. आता काही कारणास्तव शॉर्ट सर्किट झालं म्हणजे इन्सुलेशन फेल्युअर झालं किंवा काही रिझन असू शकतं की ज्यामुळे शॉर्ट सर्किट झालं, तर त्यामुळे पण तुमचं मशीन फेल होऊ शकतं. हा पण इंटरनल कॉज आहे. त्यानंतर सम लाईव्ह टर्मिनल्स टचेस द मेटॅलिक पार्ट डेव्हलपिंग फेस टू ग्राउंड फॉल्ट. म्हणजे काय, तर तुमच्या मशीनचा त्या टर्मिनलचा एखादा मेकॅनिक पार्ट ग्राउंडला टच झाला तर तिथं फेस टू ग्राउंड फॉल्ट होऊ शकतो. ओके, हा एक इंटरनल कॉज आहे की ज्याच्यामुळं मशीन फेल होऊ शकते. त्यानंतर फोर्थ वन बघा, रोटेटिंग पार्ट अँड स्टेशनरी पार्ट शॅल हॅव युनिफॉर्म एअर गॅप. तुम्हाला माहिती असेल की डीसी मशीन मध्ये किंवा इंडक्शन मशीन मध्ये तुम्ही शिकला असाल की जो स्टेटर आणि रोटर असतो त्याच्यामध्ये एक एअर गॅप असतो. ओके, फ्लक्स फ्लो होण्यासाठी. तर तो एअर गॅप हा युनिफॉर्म असला पाहिजे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो काय असला पाहिजे, सेमच असला पाहिजे. सपोज हा तुमचा रोटर आहे आणि हा त्याच्यावरती स्टेटर आहे. ओके, तर हा जो गॅप आहे तो इथं जेवढा आहे तेवढाच इथं असला पाहिजे, इथं जेवढा आहे तेवढाच
इथं असला पाहिजे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो एअर गॅप कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे, त्याला म्हटलं जातं युनिफॉर्म एअर गॅप. आणि इफ नॉट, जर युनिफॉर्म एअर गॅप नसेल, तो नॉन युनिफॉर्म एअर गॅप असेल, देन बिहेवियर ऑफ मशीन इज अबनॉर्मल. मग जर त्या कंडिशन मध्ये युनिफॉर्म एअर गॅप तुम्ही मेंटेन नाही केला तर तुमची मशीन नॉर्मली वर्क करत नाही, ती अबनॉर्मल वर्क करते. ओके, तर हे पण एक इंटरनल कॉज आहे. त्यानंतर फिफ्थ वन बघा, सिंगल फेजिंग मीन्स one of the three phase becomes open circuited and the load shared by the only two phases instead of three phases, hence overloading on phases and behavior becomes abnormal. आता हा सिंगल फेजिंग फिनॉमिना आहे, तो आपण सॅप मध्ये ऑलरेडी डिस्कस केला होता. सिंगल फेजिंग मध्ये काय होतं की जर समजा तुमच्या 3 लाईन्स आहेत, ओके, आर वाय बी अशा 3 लाईन्स आहेत, आणि त्यातली एखादी लाईन आहे, ती एखादी लाईन काय झाली रे, फेल झाली. ओके, म्हणजे तिने सप्लाय द्यायचा बंद झाला, ओपन सर्किटेड झाली, तर काय होणार आहे रे, ह्या दोनच लाईन्स चालू असणार आहे. समजा वाय आणि बी ह्या दोनच लाईन्स आहेत. मग जर मशीन तुमची 3 फेज वरती कनेक्शन असेल, 3 फेज वरती सपोज कनेक्शन आहे, ओके, तर काय करते मशीन, आता ही फेज तर तुमची ओपन सर्किट झाली, म्हणजे फक्त ह्या 2 फेज मधूनच काय होते रे, तुम्हाला जो काय असेल तो सप्लाय मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे, ह्या 2 फेजेस वरती जास्त लोड येणार आहे, ओके, किंवा सिंगल फेजिंग होणार आहे. मग सिंगल फेजिंग मध्ये मशीन नॉर्मली वर्क करत नाही, मग त्याला म्हटलं जातं सिंगल फेजिंग फिनॉमिना. त्यासाठी आपण सिंगल फेज प्रिव्हेंटर्स वापरतो. ओके, तर हा पण एक इंटरनल कॉज आहे की तुमचं मशीन फेल होऊ शकतं. त्यानंतर ड्यू टू फेसिंग ऑफ स्टेटर अँड रोटर टीथ, sometimes the teeth becomes magnetically locked and motion of the motor does not possible. म्हणजे काय रे, की जे टीथ असतात रोटरचे आणि असं असतात, असंच कन्स्ट्रक्शन असतं. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होतं, जर समजा हे एक रोटरचे टीथ आणि स्लॉट्स आहेत, समजा हा स्लॉट आहे, हा स्लॉट, याला स्लॉट म्हणतात, दिस इज स्लॉट, आणि हा टीथ झाला तुमचा. ओके, हा स्लॉट आणि हा टीथ. आता हे जर टीथ आणि स्लॉट एकामेका जवळ जर आलेत, ओके, एकामेकाला जर फेसिंग केले, हे समजा स्टेटरचे आहेत आणि हे समजा रोटरचे आहेत, ओके, तर काय करतात रे, एकाचा नॉर्थ पोल आणि एकाचा साऊथ पोल हे अट्रॅक्ट होतात, आणि अट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतात की एकामेकाला ते लॉक करून ठेवतात. लॉक झाल्यामुळे काय होतं, रोटर तुमचा फिरत नाही, डज नॉट पॉसिबल, त्यामुळे रोटेशन होऊ शकत नाही. त्याला कॉगिंग प्रॉब्लेम म्हणतात. आता इंडक्शन मोटर मध्ये झाला असेल क्रॉलिंग आणि कॉगिंग. क्रॉलिंग म्हणजे जर इंडक्शन मोटर तुमच्या नॅचरल स्पीड पेक्षा किंवा सिंक्रोनस स्पीड पेक्षा किंवा रेटेड स्पीड पेक्षा जर 1/4 न जर रन होत असेल, तर त्याला क्रॉलिंग म्हटलं जातं. आणि कॉगिंग म्हणजे काय, की मॅग्नेटिकली लॉक, रोटर तुमचा लॉक होतो, फिरत नाही. तर हे पण काय इंटरनल रिझन आहे. त्यानंतर फेज वाइंडिंग मे इलेक्ट्रिकली टच इच अदर मे क्रिएट प्रॉब्लेम. ओके, फेज वाइंडिंग जर इलेक्ट्रिकली टच झालं कुठल्या दुसऱ्या वाइंडिंगला, आता 3 फेज आहेत आर वाय बी, तर एकामेकाला जर फेस टू फेस प्रॉब्लेम झाला, तर त्या केसमध्ये पण काय होतं रे, तुमचं मशीन फेल होऊ शकतं. सम टर्न ऑफ फेज वाइंडिंग गेट शॉर्ट सर्किटेड. फेज मध्ये तुम्हाला माहिती आहे वाइंडिंग मध्ये टर्न्स असतात. ओके, वाइंडिंग कशी बनली जाते, नंबर ऑफ टर्नची, ही टर्न एक अशी असते, हे 2 कंडक्टर झालेत, ह्या 2 कंडक्टर्सना आपण एकत्र केलं तर ही एक टर्न झाली. ओके, मग अशा नंबर ऑफ टर्न्स आपण कनेक्ट करतो आणि काय होतं रे, वाइंडिंग होतं. हे असं वाइंडिंग असतं तुमचं. दिस इज वाइंडिंग. हा, हे झालं वाइंडिंग. ओके, अशा नंबर ऑफ टर्न्स काय असतात त्याच्यामध्ये एकत्र आहेत. दिस इज युअर वाइंडिंग. मग ह्या वाइंडिंग मधल्या जर टर्न्स एकामेकाला शॉर्ट झाल्या, तर ही एक वाइंडिंग झाली, बरोबर आहे. आता ह्या ह्या टर्न्स आहेत, ह्या टर्न्स जर समजा शॉर्ट सर्किट झाल्या, तरी काय होऊ शकतं तुमचं, तिथे शॉर्ट सर्किट प्रॉब्लेम क्रिएट होणार, त्याच्यामुळे तुमचं मशीन फेल होऊ शकतं. त्यानंतर वर्म आउट बिअरिंग्स ऑइलिंग लुब्रिकेशन मे हॅव बीन डन फ्रिक्वेंटली इन्व्हॉल्विंग मोर मेकॅनिकल फ्रिक्शन लॉसेस. वर्नआउट म्हणजे काय, तर समजा बिअरिंग वगैरे हे जे आहेत, हे जर समजा जीर्ण झाले किंवा झीज झाले त्यांची, तर ते प्रॉपर वर्क करत नाही, त्याच्यामुळे फ्रिक्शन लॉसेस वाढतात. ओके, तर हा पण एक रिझन आहे, तुमचं मशीन काय होऊ शकतं त्याच्यामुळे फेल होऊ शकतं. ओके, आता नेक्स्ट आणखीन काय बघा, त्यानंतर अनबॅलन्स्ड रोटर वेट रोटेटिंग वेट्स अँड फॉल्ट्स इन अ रोटर मे ऑल्सो कॉज द अबनॉर्मल बिहेवियर ऑफ द मशीन. जर रोटर वरती किंवा रोटेटिंग वेट्स आहेत ते अनबॅलन्स असतील, किंवा तुमचा रोटर जर अनबॅलन्स होत असेल, फॉल्ट जर रोटर वरती असेल, तर त्याच्यामुळे तुमचा प्रॉपर रोटर फिरणार नाही, आणि ते पण काय होणार आहे, वन ऑफ द रिझन ऑफ फेल्युअर ऑफ मशीन. म्हणजे हे सगळे इंटरनल कॉजेस आहेत, मशीनच्या आतमध्ये होणारे सगळे रिझन्स आहेत. जर तुम्ही बघितलं ही 10च्या 10 रिझन्स आहेत, ही मशीनच्या आतमध्ये होऊ शकतात. ओके, तर ह्याला काय म्हटलं जातं, दीज आर द इंटरनल कॉजेस. आता ह्याच्यामधून हे
सिंगल फेजिंग आहे, हे सिंगल फेजिंग जर तुमच्या मशीनच्या आतमध्ये झालं तर ठीक आहे. पण हा मला वाटतोय की इंटरनल कॉजेसमध्ये येणार नाही. कारण सिंगल फेजिंग हे मोस्टली कसं होतं रे तुमच्या मशीनच्या बाहेर होतं. ओके. तर सिंगल फेजिंग हे तुम्ही याच्यामध्ये नाही लिहिलं तरी चालेल. हे तुम्ही एक्सटर्नल कॉजमध्ये लिहा. ओके. सो दीज आर द इंटरनल कॉजेस ऑफ द मशीन, की ह्या कारणामुळे तुमचं मशीन फेल होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट एक्सटर्नल कॉजेस. आता एक्सटर्नल कॉजेस कुठले आहेत बघा. अ 3 फेज मशीन इज सप्लायड विथ 3 लाईन्स वायर्स L1, L2, L3. म्हणजे जर समजा एखादं 3 फेज मशीन आहे आणि ते 3 फेज मशीनला तुम्हाला 3 लाईन्स लागणार आहेत. त्यांनी कन्सिडर केले की एक L1 आहे, एक L2 आहे आणि एक L3 आहे. म्हणजे आपण असं म्हणतोय की R, Y, V. तर ह्या केसमध्ये यांनी L1, L2, L3 असं कन्सिडर केलं. ओके. These are called lines. ह्याला आपण लाईन्स म्हणतो. If fault developed in the feeder oblique distributor line, only 2 lines will supply the equipment. ओके. आता हिने पर्टिक्युलरली मेन्शन केले. आता मागल्या वेळी जे आपण सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर बघितलं होतं, आता ह्या केसमध्ये पण सिंगल फेजिंग आहे. पण त्या केसमध्ये जे सिंगल फेजिंग आहे ते मशीनच्या आतमध्ये झालं तर, ओके, टर्मिनलच्या आतमध्ये म्हणतोय मी. जर इथं मशीन आहे आणि मशीनच्या आतमध्ये जर काय फॉल्ट झाला, इथं 3 आल्यात आणि ह्या 3 मध्ये जर काय फॉल्ट झाला या केसमध्ये, तर ते सिंगल फेजिंग इंटरनल कॉज मध्ये पकडता येईल. पण हे कुठं झालंय रे? ऑन द फीडर आणि डिस्ट्रीब्युटर साइडला. फीडर म्हणजे जो तुम्हाला फीड करतो, ओके, इलेक्ट्रिसिटी फीड करतो, सबस्टेशनवरून येणारा फीडर असतो. त्या फीडरवरती वेगवेगळ्या लाईन्स डिस्ट्रीब्युट केलेल्या असतात, तर त्यांना डिस्ट्रीब्युटर म्हणतात. ओके. तर फीडरवरती किंवा डिस्ट्रीब्युटरवरती एखादी लाईन जर खराब असेल किंवा एखादी लाईन जर सप्लाय देत नसेल, तर ते सिंगल फेजिंग एक्सटर्नल कॉज मध्ये येईल. ओके. म्हणजे त्याच्या पुढे बघ दिले, द टू लाईन्स सप्लाय द पॉवर टू 3 फेज ऑफ मशीन अँड 2 फेजेस बिकम एक्सेसिव्ह ऑफ लोड. आणि 2 फेज वरती जर समजा जास्तीत जास्त लोड असेल आणि एक फेज जर ओपन सर्किटेड असेल, तर त्या केसमध्ये तुमच्या मशीनला काय होऊ शकतं? प्रॉब्लेम येऊ शकतो, की मशीन तुमचं प्रॉपरली वर्क होणार नाही. म्हणून याला काय म्हटलं? सिंगल फेजिंग ऑन डिस्ट्रीब्युटर साइड. ओके. हे लक्षात ठेवा, की सिंगल फेजिंग मध्ये दोन्ही येऊ शकतात. पण त्या केसमध्ये इंटरनल कॉज मध्ये जरी तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. ह्या केसमध्ये मात्र हे पर्टिक्युलर लिहावं लागणार, की सिंगल फेजिंग ऑन डिस्ट्रीब्युटर साइड. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा. Second, sometimes due to wind, rain, birds, etc., short circuit occur on supply system which affects working of the machine instantly. म्हणजे वाइंड असेल, एखादा वारा, वादळ, रेन असेल पावसामुळे किंवा बर्ड्स टचिंग झालेत तुमच्या लाईनला, तर त्याच्यामुळे सिस्टम मध्ये किंवा सप्लाय सिस्टम मध्ये शॉर्ट सर्किट होतं. त्याचा पण इफेक्ट तुमच्या मशीनवरती होतो. हे पण इंटरनल कॉज आहे. त्यानंतर बघा, if supply system generator working in a generating station is subjected range in a speed of the prime mover. ओके. प्राईम मूव्हर असतो. प्राईम मूव्हर तुम्हाला माहिती आहे, आता जनरेटर काय करतो रे? जनरेटर मध्ये आतल्या आतच कंडक्टर्स असतात. ह्या कंडक्टर्सना आपण काय करतो? प्राईम मूव्हर द्वारे फिरवतो. मग प्राईम मूव्हर फिरवल्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके. मग ह्याला आपण प्राईम मूव्हर म्हणतो. इकडे बाहेर मशीन असते त्याला प्राईम मूव्हर म्हणतो. ओके. प्राईम मूव्हर म्हणजे काय? विच मूव्ह फर्स्ट, त्याला प्राईम मूव्हर म्हणतो. मग जर समजा हा प्राईम मूव्हर काय केला, ह्याचं जर स्पीड तुम्ही चेंज केलं, तर स्पीड चेंज केल्यामुळे काय होतं? फ्रिक्वेन्सी चेंज होते. कारण की तुम्हाला माहिती आहे NS इज इक्वल टू 120F डिवाइड बाय P. सिंक्रोनस स्पीड म्हणजेच 120F डिवाइड बाय P. मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय झालं रे? NSP डिवाइड बाय 120. म्हणजेच काय रे? जर स्पीड चेंज झालं तर तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती पण काय होतं? अफेक्ट होतो. मग फ्रिक्वेन्सी जर चेंज झाली तर काय होणार? मशीन पण प्रॉपर वर्क करणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी मोस्ट ऑफ द मशीनला ही कॉन्स्टंटच असते, दॅट इज 50 हर्ट्स. ओके. म्हणून जर प्राईम मूव्हरचं जर स्पीड चेंज झालं तर त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सीवरती अफेक्ट होतो. फ्रिक्वेन्सीवरती अफेक्ट झाला तर तुमच्या मशीनवरती इफेक्ट होतं. मग हे कुठं रिझन आहे रे? हे बाहेर झाले, मशीनच्या बाहेर झाले. दॅट वाय इज हे इंटरनल कॉज आहे, सॉरी एक्सटर्नल कॉज आहे. त्यानंतर फोर्थ वन, समटाइम्स इन अ जनरेटिंग स्टेशन, रिसिविंग स्टेशन, सबस्टेशन, there occurs over voltage or under voltage which affect the normal working condition of the effect. जर सबस्टेशन वरती किंवा रिसिव्हिंग स्टेशन वरती अंडर व्होल्टेज झालं किंवा ओव्हर व्होल्टेज झालं, ओके, तर त्याच्यामुळे पण काय होतं? तुमच्या मशीनवरती अफेक्ट होतो. कारण की आपण तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या फॉल्ट्स रिलेटेड जे काही प्रिकॉशन्स आहेत ते आपण सॅप मध्ये डिस्कस केलं होतं. अंडर व्होल्टेजला प्रिकॉशन्स कुठलं द्यायचं, ओव्हर व्होल्टेजला प्रिकॉशन्स कुठलं द्यायचं. ओके. तर ह्यासाठीच आपण प्रिकॉशन्स देत असतो, की जेणेकरून मशीन तुमचं काय होऊ नये? फेल होऊ नये किंवा त्याच्यामध्ये कुठलाही मेजर डॅमेज होऊ नये. त्यानंतर फिफ्थ वन बघा, समटाइम्स निगेटिव्ह सिक्वेन्स करंट्स आर डेव्हलप्ड ड्यू टू अनबॅलन्स्ड सप्लाय सिस्टम विच अफेक्ट्स द नॉर्मल वर्किंग ऑफ द मशीन. आता निगेटिव्ह सिक्वेन्स करंट्स म्हणजे
ज्यावेळी तुमच्या जनरेटरचा रोटर ओव्हरहीट होतो त्यावेळी निगेटिव्ह सिक्वेन्स करंट्स काय होतात तुमच्या सिस्टम मध्ये फ्लो होतात. 3 प्रकारचे करंट्स असतात. पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंट, निगेटिव्ह सिक्वेन्स करंट्स आणि झिरो सिक्वेन्स करंट्स. ओके. पॉझिटिव्ह सिक्वेन्स करंटचे ऑलवेज तुमच्या सिस्टम मध्ये असतात. निगेटिव्ह सिक्वेन्स करंट हा एखादा पर्टिक्युलर फॉल्ट झाल्यानंतर सिस्टम मध्ये येतात आणि निगेटिव्ह सिक्वेन्स करंट्स हे हार्मफुल असतात तुमच्या सिस्टमसाठी किंवा मशीनसाठी. म्हणून त्याच ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह सिक्वेन्स करंट किंवा निगेटिव्ह सिक्वेन्स प्रोटेक्शन वापरलं जातं. ओके. मग हे कधी होतं, हे कधी पिक्चर मध्ये येतं निगेटिव्ह सिक्वेन्स करंट ज्यावेळी तुमचा रोटर ओव्हरहीट होतो त्यावेळी. ओके. त्यानंतर इफ एक्सटर्नल लोड ऑन द मशीन इज सस्टेन फॉर अ लेंथ ऑफ अ पिरियड द इन्सुलेशन मे स्टार्ट्स बर्निंग ड्यू टू एक्सेसिव्ह टेम्परेचर. ओके. म्हणजे हा जो फॉल्ट आहे हा जर एखादा एक्सटर्नल लोड असेल तर एक्सटर्नल लोड मशीनवरती खूप जास्त आहे. ओके. खूप जास्त असलं तर काय होणार आहे त्याच्यामुळे इन्सुलेशन स्टार्ट टू बर्निंग म्हणजे एक्सेसिव्ह टेम्परेचरमुळे तुमचं इन्सुलेशन काय होऊ शकतं खराब होऊ शकतं. ओके. सो दीज आर द एक्सटर्नल कॉजेस. हे इंटरनल कॉजेस आणि एक्सटर्नल कॉजेस होते की ज्याच्यामुळे तुमचं मशीन काय होऊ शकतं रे फेल होऊ शकतं. ओके. आता नेक्स्ट त्यानंतर बघा डिफरंट टाइप्स ऑफ फॉल्ट डेव्हलपड. आता मशीन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉल्ट होऊ शकतात. तर त्या फॉल्ट्सना क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. कशामध्ये तर मेकॅनिकल फॉल्ट्स, इलेक्ट्रिकल फॉल्ट्स आणि मॅग्नेटिक फॉल्ट्स. ओके. हेलो. ओके. तर ह्या फॉल्ट्सना काय केले करण्यात आले रे क्लासिफाय करण्यात आले वेगवेगळ्या फॉल्ट्स मध्ये. मग ते कुठले फॉल्ट्स आहेत तर मेकॅनिकल फॉल्ट्स असतील किंवा इलेक्ट्रिकल फॉल्ट्स असतील किंवा मॅग्नेटिक फॉल्ट्स. ओके. म्हणजे मशीन मध्ये नंबर ऑफ फॉल्ट होऊ शकतात. असं काही नाही की फक्त शॉर्ट सर्किटच होतंय. बेरिंग प्रॉब्लेम पण होऊ शकतो. मग तो बेरिंग प्रॉब्लेम काय इलेक्ट्रिकल फॉल्ट नाही ना. तो कुठला फॉल्ट आहे रे मेकॅनिकल फॉल्ट आहे. एखादं डॅमेज झालं ट्रान्सपोर्टेशन करताना एखादं डॅमेज झालं तर तो इलेक्ट्रिकल फॉल्ट आपण कन्सिडर करू शकत नाही. तो कुठला फॉल्ट झाला रे मेकॅनिकल फॉल्ट झाला. एखादं कन्स्ट्रक्शन ब्रेकडाऊन झालं तर. ओके. आणि त्यानंतर काही मॅग्नेटिक फॉल्ट्स असतात म्हणजे रिलेटेड टू फ्लक्स. ओके. म्हणजे कोरच्या रिलेटेड एखादा फॉल्ट झाला. ओके. तर तो कशाच्या रिलेटेड येणार आहे मॅग्नेटिक फॉल्ट. तो काही इलेक्ट्रिकल फॉल्ट नाही आहे. ओके. मग यांना काय केले क्लासिफाय केले एखाद्या मशीन मध्ये होणारे जे फॉल्ट्स आहेत यांना क्लासिफाय केले की काही मेकॅनिकल फॉल्ट्स असतील, काही फॉल्ट्स हे इलेक्ट्रिकल फॉल्ट्स असतील आणि काही फॉल्ट्स हे मॅग्नेटिक फॉल्ट्स असतील. ओके. तर आता वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचं आहे की मेकॅनिकल फॉल्ट्स कुठले. आता दीज आर द मेकॅनिकल फॉल्ट्स. हा तुम्हाला चार्ट दिलाय. तुम्हाला असं विचारलं जाईल की व्हॉट आर द मेकॅनिकल फॉल्ट्स. मग तुम्ही सांगू शकताय की शेप बेंड होणं हा मेकॅनिकल फॉल्ट आहे एवढं जरी लिहिलं तरी चालेल. पण ह्या केसमध्ये आपण काय केले की फॉल्ट कुठले आहेत त्याचं रिझन काय होऊ शकतं आणि त्याच्यावरती ऍक्शन काय घेतली जाते. स्पार्किंग बिटवीन कम्युटेटर. ओके. हा पण काय मेकॅनिकल फॉल्ट आहे. ओके. तर वन बाय वन आपण डिस्कस करू. आता पहिला आहे तो बेंड शेप. बेंड म्हणजे शेप एखादा प्रॉपर शेप असेल तर तो बेंड झाला, वाकडा झाला, वेगळा झाला. तर तो काय आहे मेकॅनिकल फॉल्ट आहे. ट्रान्सपोर्टेशन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सपोर्टेशन मध्ये एखादा डॅमेज झाला, शेप चेंज झाला तर तो मेकॅनिकल फॉल्ट म्हणून कन्सिडर केलं जातं. आता त्याचे रिझन्स काय आहेत रे तर बघा ड्रॉबॅक इन शाफ्ट कपलिंग मशीन टू द मशीन ऑर मशीन टू द लोड शाफ्ट. म्हणजे काय रे शाफ्ट आता कनेक्टेड असतात बघा. तुम्ही जर बघितलं असेल आपल्या मशीन लॅब मध्ये जनरेटर आणि मोटरचा शाफ्ट असा कनेक्ट केलेला असतो, शफल केलेला असतो किंवा कपल केलेला असतो. तर तो जर व्यवस्थित कपलिंग नसेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं शाफ्ट बेंड होऊ शकतो. ओके. जर प्रॉपर नट बोल्ट त्याला लावलेले नसतील तर तो काय होणार आहे बेंड होऊ शकतो. कॉन्सेंट्रिक कपलिंग जर कपलिंग खूप टाईट केलंय तर त्या केसमध्ये पण बेंड शेप होण्याची टाईट असतात. व्हेरी टाईट फिटिंग ऑफ नट बोल्ट अँड नट्स अँड बोल्ट्स हॅव्हिंग नो फ्लेक्सिबिलिटी. जर खूप टाईट फिटिंग असेल तर त्याच्यामुळे पण शेप बेंड होण्याचे रिझन्स असतात. रॉंग अँड क्राउडेड स्टोरेज ऑफ मशीन वन ओव्हर अदर. आता हे रिलेटेड टू ट्रान्सपोर्ट आहे. ज्यावेळी तुमच्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन झाल्यानंतर त्याला काय करायचंय तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचंय बरोबर आहे. पण ट्रान्सपोर्ट करताना काय केलं तुम्ही एकावरती एक मशीन असे ठेवलेत. ओके. क्राउडेड म्हणजे खूप जास्त गर्दी केली अशी मशीनची. तर त्या केसमध्ये काय होतं की जे सगळ्यात खालचे मशीन्स आहेत त्यांचे शेप काय होऊ शकतात बेंड होऊ शकतात किंवा डॅमेज होऊ शकतात. डॅमेज इन ट्रान्सपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला तरी त्या केसमध्ये पण डॅमेज हे सगळे रिझन्स आहेत. शेप बेंड होण्याची सगळी रिझन्स आहेत. मग ह्याच्यासाठी तुम्हाला ऍक्शन काय घ्यावं लागणार आहे ड्यू केअर ड्युरिंग स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन मस्ट टेक. म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्टोरेज करणार आहे मशीनचं किंवा ट्रान्सपोर्टेशन करणार आहे तर त्या केसमध्ये काय होणार आहे तुम्हाला त्याची केअर घ्यावी लागणार आहे.
लुजिंग प्रॉपरली द नट बोल्ट्स अँड फिटिंग्स, म्हणजे जेवढं लूज करता येईल तेवढं लूज ठेवायचं, जास्त फिट पण करायचं आणि जास्त लूज पण करायचं नाही, ते मीडियम असलं पाहिजे. डू द अलाइनमेंट ऑफ कपलिंग अँड ऍडजस्टमेंट नट बोल्ट्स बाय मुव्हिंग इट टिल फील फ्री मुवमेंट ऑफ टू कपल्ड शाफ्ट, म्हणजे जसं सांगितलं की दोन शाफ्ट आहेत, हा समजा जनरेटरचा आणि मोटरचा शाफ्ट आहे. ओके, तो शाफ्ट असा असला पाहिजे, असा कपल केला पाहिजे की तो खूप टाईट पण नसावा आणि खूप लूज पण नसावा. ओके, जर खूप टाईट झाला तर तो फिरणार नाही आणि जर खूप लूज असेल तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होणार. त्यामुळे त्याचं कपलिंग असं असलं पाहिजे की त्याच्यामुळे जास्त व्हायब्रेशन पण नसलं पाहिजे आणि तो फ्रीली फिरला पाहिजे. ओके, सो दिस इज फर्स्ट बेंड शेप. त्यानंतर नेक्स्ट, स्पार्किंग बिटवीन कम्युटेटर अँड ब्रशेस. ओके, कम्युटेटर आणि ब्रशेस मध्ये जर समजा स्पार्किंग होत असेल तर ह्याचं रिझन काय रे, द ब्रशेस मे नॉट टचिंग द कम्युटेटर प्रॉपरली. जर ब्रश, तुम्हाला माहिती आहे की कम्युटेटर एक असतो, असं कम्युटेटर सेगमेंट्स असतात. ओके, मी तुम्हाला दाखवलं होतं सीएनईच्या वेळी, असे सेगमेंट्स असतात. ओके, तर हे सेगमेंट्स वरती काय होतं रे, ब्रश फिरत जातो असता, ब्रश काय होत असतो, मूव्ह होत असतो. तर हे जर कॉन्टॅक्ट व्यवस्थित होत नसेल तर ते काय होणार आहे, कशामुळे रे, तर त्याच्यामुळे स्पार्किंग होणार आहे. पण हा मेकॅनिकल शाफ्ट प्रॉब्लेम कसा कन्सिडर केला जातो, कारण की या ब्रशेसच्या वरती शाफ्ट हे असतात, स्प्रिंग असतात. ओके, त्या स्प्रिंग जर व्यवस्थित प्रॉपर त्यांचं प्रेशर नसेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतो, हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, मग त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, रेमेडी ऍक्शन काय करावं लागणार आहे बघा, ऍडजस्ट द स्प्रिंग प्रेशर ऑफ स्प्रिंग, स्प्रिंगचं प्रेशर प्रॉपर ऍडजस्ट केलं पाहिजे. वॉर्न आउट ब्रशेस अँड रिप्लेस विथ न्यू, जर ब्रशेसची जास्त झीज झाली असेल तर त्यांना काय करा, वॉर्मआउट म्हणजे रिप्लेस करा. त्यानंतर प्रॉपर शेप मे बी गिवन टू द ब्रश बाय ग्राइंड, म्हणजे तो जो प्रॉपर शेप आहे कशाचा, ब्रशचा, तो प्रॉपर शेप काय करायला पाहिजे, ग्राइंडिंग करून त्याला दिला पाहिजे. ओके, त्यानंतर थर्ड हे लिहू नका, थोडंसं ऍडव्हान्स आहे. त्यानंतर फोर्थ वन बघा, डायव्हर्जन्स इन राऊंड शेप ऑफ कम्युटेटर. डायव्हर्जनचा अर्थ आहे तफावत. ओके, म्हणजे जे कम्युटेटर आहे तो कम्युटेटरचा जो राऊंड शेप आहे तो राऊंड शेप जर व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे पण काय होऊ शकतात, प्रॉब्लेम होऊ शकतो. दिस इज कन्सिडर अ मेकॅनिकल फॉल्ट. मग ह्याचे रिझन्स काय असू शकतात रे, कम्युटेटर सेगमेंट माइट नॉट हॅव प्रॉपरली प्रेस्ड अँड टाईट रिंग्स ड्युरिंग द असेंबली. ह्याच्यामध्ये एक रिंग असते, कम्युटेटर मध्ये काय असते, रिंग असते, ती जर प्रॉपर टाईट केली नसेल किंवा ती जर असेंबल केली नसेल तर हा शेप तुम्हाला मिळत नाही. म्हणजे हा शेप जर चेंज झाला, डायव्हर्जन्स इन कम्युटेटर शेप, हा जर शेप डिफरंट असेल तर ह्याच्यावरती ज्यावेळी ब्रशेस टच करतात ते ब्रशेस पण प्रॉपर टच करत नाही. काही ठिकाणी व्यवस्थित टचिंग होणार आहे, काही ठिकाणी टच नाही होणार, काही ठिकाणी प्रॉपर टच होईल, काही ठिकाणी टच नाही होणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, स्पार्किंग होऊ शकतं. म्हणून काय करायला पाहिजे, यूज टाइटनिंग रिंग अगेन अँड गिव्ह राऊंड शेप फिटिंग, म्हणजे तो जो कम्युटेटरचा प्रॉपर राऊंड शेप आहे तो तुम्हाला प्रॉपर ठेवता आला पाहिजे. त्यानंतर ट्रबल इन बेरिंग, बेरिंग मध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर बेरिंग मध्ये प्रॉब्लेम कशाच्यामुळे होऊ शकतं रे, जर तुम्ही त्याला रुब्रिकेशन ग्रीसिंग जर केलं नसेल, जर मेंटेनन्स शेड्यूलच्या वेळी तर ते प्रॉपर फॉलो नाही झालं असेल तर ते बेरिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर मशीन लोड कपलिंग मिस अलाइनमेंट, जर मशीनचा अलाइनमेंट प्रॉपर नसेल, दोन जर शाफ्ट असतील जनरेटर आणि मोटरचा, तर तो जो प्रॉपर प्रॉपर जर अलाइन नसतील तर त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं रे, बेरिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. एक्सेसिव्ह व्हायब्रेशन ड्यू टू सडन चेंज इन द लोड, जर अचानक तुम्ही लोड चेंज केला तर लोड चेंज केल्यामुळे एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात. ओके, ओव्हरलोड फॉर हॉवर ऑफ टुगेदर, जर जास्त ओव्हरलोड जर तुम्ही केली मशीन जास्त काळासाठी किंवा तासांसाठी तर त्याच्यामुळे पण बेरिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, मग आता ह्याला रेमेडीज काय दे, तर मशीनला तुम्ही प्रॉपरली लोड केलं पाहिजे. चेक कपलिंग, कपलिंग तुम्ही प्रॉपर आहे का चेक केलं पाहिजे, म्हणजे ते जास्त टाईट पण नसलं पाहिजे, जास्त लूज पण नसलं पाहिजे. स्टॉप द मशीन इफ व्हायब्रेशन्स आर एक्सेसिव्ह, जर जास्त मशीन व्हायब्रेशन्स करायला लागली तर त्या केसमध्ये मशीनला स्टॉप करा. त्यानंतर 6 बघा, मिसमॅच ऑफ ब्रश अँड ब्रश होल्डर. ओके, ब्रश 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 होल्डर म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रशला आपण होल्ड करतो, तो जर मिसमॅच होत असेल तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. इफ होल्डर्स आर नॉट प्रॉपर ऍज पर द ब्रश साइज अँड द स्प्रिंग टेन्शन इज लूज देन व्हायब्रेशन्स आर क्रिएट, म्हणजे ब्रश होल्डर आणि ब्रश मध्ये जर प्रॉपर जात नसेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की जास्त व्हायब्रेशन्स क्रिएट होऊ शकतं. म्हणून त्याला काय करणं, प्रॉपर ऍडजस्ट करणं गरजेचं. ओके ओके, तर हे सगळे मेकॅनिकल फॉल्ट्स होते. आता ह्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे इलेक्ट्रिकल फॉल्ट्स. आता इलेक्ट्रिकल फॉल्ट्स कुठले असू शकतात, इलेक्ट्रिकल फॉल्ट्सला तुम्ही बेसिकली फॅमिलियर असू शकणार आहेत.
रॉंग इलेक्ट्रिक कनेक्शन, जर इलेक्ट्रिकल कनेक्शन रॉंग झालं, फील्ड वाइंडिंग कनेक्शन मे बी रॉंग, फील्ड वाइंडिंगचं कनेक्शन रॉंग झालं किंवा फील्ड आर्मेचर वाइंडिंग कनेक्शन माइट बी रॉंग. थ्री फेज मोटर फेज सिक्वेन्स कनेक्शन RYB मे बी रॉंग. आता थ्री फेज मोटर मध्ये तुम्हाला माहिती आहे की जर फेज सिक्वेन्स चेंज झाला तर मशीनचं डायरेक्शन चेंज होतं, बरोबर आहे. मग हे प्रॉब्लेम्स रॉंग इलेक्ट्रिकल कनेक्शन्स मध्ये येतात. मग यासाठी काय करायचं रे, चेक द कनेक्शन, कनेक्शन तुम्ही प्रॉपर चेक केलं पाहिजे. चेक द डायरेक्शन ऑफ रोटेशन, मोटरची डायरेक्शन तुम्ही चेक केली पाहिजे. जर ती डायरेक्शन अपोजिट असेल तर याचा अर्थ तुम्ही फेज सिक्वेन्स चेंज केलाय. इंटरचेंज कनेक्शन फॉर प्रॉपर वर्किंग, जर कनेक्शन चेंज झाले असतील तर प्रॉपर वर्किंग साठी तुम्ही कनेक्शनना चेंज केलं पाहिजे. हा एक प्रॉब्लेम झाला लॉंग इलेक्ट्रिक कनेक्शन. सेकंड वन, कॉन्टॅक्ट कनेक्शन्स ओपनिंग किंवा कॉन्टॅक्ट किंवा जर कनेक्शन्स ओपन झाले म्हणजे ओपन सर्किटेड झाले तर हा इलेक्ट्रिकल फॉल्ट आहे. मग हे कशामुळे होऊ शकतं रे, ड्राय सोल्डरिंग, सोल्डरिंग जर तुमचं ड्राय झालं असेल, इम्प्रॉपर अँड लूज सोल्डरिंग ऑफ जॉईंट्स, जर सोल्डरिंग तुमचं प्रॉपर नसेल तर मेल्टिंग ऑफ कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्टवरचं जे सोल्डर आहे ते मेल्ट झालं, ब्रेक ब्रेक ड्यू टू ओपनिंग ऑफ सोल्डरिंग, सोल्डरिंग जर ओपन झालं तर त्याच्यामुळे ब्रेक झालं, तर ही दीज आर द रिझन्स ऑर कॉन्टॅक्ट्स अँड कनेक्शन्स आर ओपनिंग. मग याला रिमेडियल ऍक्शन्स काय तरी, रिसोल्डर द जॉईंट्स एक्सेट्रा, क्लीन द कॉन्टॅक्ट्स, जॉईंट्सला रिसोल्ड करा किंवा क्लीन करा ते. ड्राय सोल्डर जॉईंट्स टू बी ओपन आर अगेन टू जॉईंट, म्हणजे जिथं जिथं सोल्डरिंग ओपन झाले त्यांना रिसोल्ड करा किंवा सोल्डर करा, हे त्याच्या मागला रिमेडियल मेजर्स आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, डॅमेज्ड इन्सुलेशन, जर इन्सुलेशन डॅमेज झालं, तुम्हाला माहिती आहे की ओव्हरलोड असेल किंवा ओव्हर व्होल्टेज असेल, स्ट्रेस असेल, तर याच्यामुळे काय होऊ शकतं की तुमचं जे इन्सुलेशन आहे ते डॅमेज होऊ शकतं. ओके, मग त्याचे रिझन्स कुठले आहेत, ओव्हर व्होल्टेज असेल, स्ट्रेस असेल, लॉंग रनिंग असेल, ओव्हरलोडिंग असेल, एंट्री ऑफ मॉइश्चर जर इन्सुलेशन मध्ये झालं तर याच्यामुळे तुमचं इन्सुलेशन डॅमेज होऊ शकतं. मग त्याला रिझन्स काय, सॉरी रेमेडियल ऍक्शन्स काय, तर इन्सुलेशनला ड्राय करा, ड्राय द इन्सुलेशन, चेक द व्होल्टेज, रिड्यूस द लोड, व्होल्टेज चेक करा, ओव्हर व्होल्टेज नसावं, लोड जास्त असेल तर तो रिड्यूस करा, स्टॉप द मशीन इंटरमिडिएटली फॉर द सम टाइम, खूप जास्त मशीन गरम होत असेल तर थोड्या वेळासाठी मशीनला काय करा, स्टॉप करा. त्यानंतर नेक्स्ट बघा, कम्युटेटर डार्कनिंग अँड बर्निंग, जर कम्युटेटर डार्क होत असेल, डार्क म्हणजे जळणे किंवा बर्निंग होत असेल, तर त्या केसमध्ये तोही एक इलेक्ट्रिकल फॉल्ट आहे. मग याच्यामध्ये काय करू शकता रे, ड्यू टू डर्ट डस्ट अक्युम्युलेशन, जर कम्युटेटर वरती डर्ट आणि डस्ट साठत असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, बर्निंग होऊ शकतं. ऑफरिंग लो रेजिस्टन्स पाथ, जर खूप लो रेजिस्टन्स पाथ म्हणजे शॉर्ट सर्किट सारखं सिच्युएशन असते, टू द फ्लो ऑफ करंट फ्रॉम पॉझिटिव्ह ब्रश टू निगेटिव्ह ब्रश, पॉझिटिव्ह ब्रश टू निगेटिव्ह ब्रश फ्लो होणारा करंट आहे त्याला जर कमी रेजिस्टन्स प्रोव्हाइड झाला तर त्या केसमध्ये पण हिटिंग जास्त होतं. इम्प्रॉपर ब्रश टेन्शन ऑन कम्युटेटर ऑन स्लिप रिंग्स, जर ब्रश आणि कम्युटेटर वरती किंवा स्लिपर वरती प्रॉपर टेन्शन नसेल, ब्रश टेन्शन नसेल तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होऊ शकतो. शेपलेस शेपलेस ब्रशेस क्रिएटिंग गॅप बिटवीन ब्रश अँड कम्युटेटर सरफेस, स्लिप रिंग्स अँड सरफेसेस. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की कम्युटेटर आणि ब्रश आहे याचा जर इम्प्रॉपर असेल, ओके, त्याचा जो शेप आहे तो इम्प्रॉपर असेल तर त्याच्यामुळे पण काय होतं, स्पार्किंग क्रिएट होतं. महिला काय रिमिडियल ऍक्शन काय, क्लीन द कम्युटेटर, ऍडजस्ट अँड द चेक ब्रश टेन्शन, रिप्लेस द शार्पलेस ब्रशेस. ओके, म्हणजे कम्युटेटर आणि ती स्प्रिंग आहे त्याचं प्रेशर किंवा ते क्लीन करा, त्याचं प्रेशर चेक करा, आणि जर ब्रशेस खूप जास्त शेपलेस झाले असतील तर त्या केसमध्ये त्यांना रिप्लेस करा. ओके, दीज आर द इलेक्ट्रिकल फॉल्ट्स. आता त्यानंतर मॅग्नेटिक फॉल्ट्स कुठले आहेत बघा. मॅग्नेटिक फोल्ड्स मध्ये मिस अलाइनमेंट ऑफ पोल, जे पोल्स असतात आपले नॉर्थ आणि साऊथ, हे जर पोल जर मिस अलाइनमेंट असतील तर तो कन्सिडर ॲज अ मॅग्नेटिक फॉल्ट. आता ह्याच्यामुळे काय होऊ शकतं रे, ड्यू टू मेकॅनिकल इंजुरी, काही मेकॅनिकल इंजुरी झाली ट्रान्सपोर्टच्या वेळी किंवा ह्याच्या वेळी, ब्लोज, wrong storage of machine, sometimes distance between poles disturbed, pole fitting with nut bolts may not proper, this disturb flux distribution. म्हणजे प्रॉपर पोल जर प्रॉपर नसतील तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं रे की फ्लक्स डिस्ट्रीब्युशन प्रॉपर होत नाही त्याच्यामुळे. मग नेसेसरी अलाइनमेंट शुड बी डन, नटबोर्ड फिटिंग शुड बी प्रॉपर, त्याच्यासाठी प्रॉपर फिटिंग असणं गरजेचं आहे. त्यानंतर लूज पोल्स, पहिला आहे मिस अलाइनमेंट, मिस अलाइनमेंट जर चेंज असेल, चेक असेल, म्हणजे वेगळे असेल, हा पोल इथं आहे दुसरा पोल जर इथं असेल तर फ्लक्स डिस्ट्रीब्युशन काय होणार नाही रे, प्रॉपर होणार नाही, त्याच्यामध्ये लॉस होणार आहे. लूज पोल असतील, पोलचं जर फिटिंग लूज असेल तर त्या केसमध्ये बघा, ड्यू टू एक्सेसिव्ह व्हायब्रेशन क्रिएटेड बाय
अबनॉर्मल स्पीड, जर स्पीड खूप जास्त असेल तर त्याच्यामुळे व्हायब्रेशन्स क्रिएट होते. लूज फाउंडेशन लूज असेल मशीनचं, द पोल विथ रिस्पेक्ट टू योक दिस डिस्टर्ब फ्लक्स डिस्ट्रीब्युशन. मोस्टली जे मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फॉल्ट मध्ये येतात ते रिलेटेड टू पोल्स फ्लक्स येतात. मग ह्याच्यामध्ये काय रे, तर ह्यांना करेक्ट पोझिशन असली पाहिजे तुमच्या ह्याची, लूज फिटिंग नसलं पाहिजे पोलचं, ते पोलचं फिटिंग कसं असलं पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे. त्यानंतर नॉन युनिफॉर्म एअर गॅप. तुम्हाला माहिती आहे की जर युनिफॉर्म एअर गॅप असणं गरजेचं आहे. जर युनिफॉर्म एअर गॅप नसेल तर मशीन प्रॉपर वर्क करत नाही. मग नॉन युनिफॉर्म एअर गॅप कशामुळे असू शकतो, इफ रोटेटिंग पार्ट इज नॉट ट्रू देन इट क्रिएट्स नॉन युनिफॉर्म एअर गॅप. म्हणजेच काय रे, जो रोटेटिंग पार्ट आहे त्याचा जर शेप व्यवस्थित नसेल तर नॉन युनिफॉर्म एअर गॅप होतो. मग त्यासाठी मेक शुअर तुम्हाला करायला पाहिजे की एअर गॅप तुमचा युनिफॉर्म असला पाहिजे. त्यानंतर अबनॉर्मल हिटिंग ऑफ द कोर. ट्रान्सफॉर्मर मध्ये जर कोरचे हिटिंग जास्त होत असेल तर दिस विल बी कन्सिडर ॲज अ मॅग्नेटिक फॉल्ट. आता हा कशामुळे होतो रे अबनॉर्मल, मॅग्नेटिक लॉसेस increases if there is gap between stampings of core insulation damage, overheating of insulation due to overload or excessive voltage. म्हणजे एक्सेसिव्ह व्होल्टेज असेल, ओव्हरलोड जास्त असेल तर त्या केसमध्ये काय होऊ शकतो, किंवा स्टॅम्पिंग्स असतात. तुम्हाला माहिती आहे की कोर जी बनलेली असते ते कशा असते, वेगवेगळ्या स्टॅम्पिंगची बनलेली असते. तर ते जर स्टॅम्पिंग लूज असते तर त्याच्यामध्ये हिटिंग जास्त होतं. मग ते हिटिंग कमी करण्यासाठी तुम्हाला त्या स्टॅम्पिंग्स आहेत त्या टाईट केल्या पाहिजेत. नॉर्मल व्होल्टेजला मशीन वर्क केलं पाहिजे, ओव्हरलोडेड मशीन करता कामा नाही. आणि लास्ट वन आहे बघा, रॅप्ड अँड डेंटेड कोर. रॅप्ड म्हणजे काय, थोडक्यात विकृत, आणि डेंटेड म्हणजे खळगा असलेली. कोर जे आहे तुमची प्रॉपर असली पाहिजे. जर त्याच्यावरती समजा असे हे असतील, खळगे असतील, किंवा जर ती प्रॉपर शेप मध्ये नसेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की बर्निंग वाढू शकतं किंवा हिटिंग वाढू शकतं. ओके, मग हे बघा, ऍट सम स्पॉट्स द इन्सुलेशन कोर बर्न. इन्सुलेशन जर समजा काही ठिकाणी बर्न झाले, कॉजेस शार्प राईज लॉसेस इन कोर मध्ये, त्यामुळे इन्क्रीज होतात. नेसेसरी रिपेअर्स, रिवॉर्निशिंग करायला पाहिजे कोरला, रिप्लेसिंग द स्टॅम्पिंग्स अँड रिकोरिंग. ओके, दीज आर द रिमेडियल मेजर्स आहेत. ओके, हा सगळा आता थेरॉटिकल पार्ट्स असल्यामुळे जास्त काय एक्सप्लेन करता येत नाही याच्यामध्ये. जे काय आहे ते फॉल्ट्स आहेत आणि त्याचे रिमेडियल ऍक्शन्स आहेत. ओके, याच्यामध्ये कुठं डाऊट असेल तर विचारा, आणि प्रेझेंटीसाठी हाय मेसेज करा. मोस्ट ऑफ द हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे जो की तुम्ही एकदा सांगितल्यानंतर तुम्ही जरी वाचला तरी तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यात आणि कुठे डाऊट असेल तुम्हाला तर विचारू शकता. डेंटेड कोर म्हणजे काय, जर समजा तुमची जर हे आहे एक कोर आहे, ही अशी कोर आहे. ओके, दिस इज द कोर. हा प्रॉपर शेप झाला कोरचा. डेंटेड कोर म्हणजे काय, जर समजा ह्याला कुठं तर ब्रेकडाऊन झालं, ओके, किंवा काय म्हणतात त्याला, प्रॉपर शेप मध्ये नाही, हा स्ट्रेट लाईन नाही, कुठंतरी अशी शेप आहे. ओके, ही अशी कोर आहे, तर त्याला म्हटलं जातं डेंटेड कोर. ही कोर प्रॉपर कोर नाही आहे. ओके, म्हणजे त्याच्यावरती काय रे, खाच खळगे आहेत थोडक्यात. ओके, एक विकृत शेप आहे. व्रॅप्ड म्हणजे विकृत, वेगळा शेप आहे, प्रॉपर शेप नाही, तर त्याला म्हटलं जातं डेंटेड किंवा व्रॅप्ड कोर. आणि ह्याच्यामुळे हिटिंग वाढतं. ओके, ट्रान्सफॉर्मर मध्ये ह्याच्यामुळे हिटिंग वाढतं. ओके, आणखीन काय डाऊट असेल तर विचारा कोणाचा. ठीक आहे, कन्क्लूड करतोय मी.